महाराष्ट्राची रणधुमाळी चालू आहे आणि तुम्ही रायगडमध्ये ग्रामीण भागामध्ये दौरा करताय, काय सांगाल? समारंभाच्या निमित्तानं आलो होतो. मुंबईला चाललेलं हेही काम करायचं, हेही काम करायचं. निवडणुका पण महत्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून रायगडला प्रत्येकाला सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल. भाजपनीच पालावा काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनी धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केले, अनेक मंत्रिपद भूषवली. त्या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली. आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारेन की बाबा का आपण असा निर्णय घेतला. कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे. पण काय कारण आहे, खरंच ते अशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे, काही पद्धतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का? बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या बद्दल अफवा पण उठवल्या जातात, तर ही अफवा ते त्यांच्याशी बोलण्यावरच वस्तुस्थिती कळेल. काय सांगा? आज या नागोठणे शहरामध्ये गेली अनेक वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय. जवळजवळ माझा जन्मापासून मतदानाचा अधिकार आल्यापासून आज तक मी निष्ठेने शिवसेना पक्षाचं काम करत आलोय. अनेक ठिकाणी सत्ता आणल्या, अनेक निवडणुका लढवल्या, सगळ्या ठिकाणी निष्ठेने पक्षासाठी काम केलं. आज मला खऱ्या अर्थाने पोचपावती जी पाहिजे होती ती आदरणीय सुनील तटकरे साहेब, रायगड जिल्ह्याचे खासदार, यांच्याकडे जेव्हा मी प्रवेशाची चर्चा झाली, आज प्रवेश झाला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री यांना नागोठण्यात आणले त्यांनी, म्हणजे मला आज पूर्णपणे ताकद त्यांनी दिली असं मला वाटते. तर मी घेतलेला निर्णय मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना न्याय देईल याचा विश्वास मला त्या निमित्ताने वाटतं. नागोठण्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे, जो फिल्टर पाण्याचा प्रश्न आहे. लोकांना फिल्टर पाणी भेटलं नाही. आता दोन्ही विरोधक एकत्र आलेले आहेत, म्हणजे तुम्ही एकच झालेले आहात. तर याच्या पुढे कसं काय लवकरात लवकर विकास होईल? मी मगाशी भाषणात हा विषय मुद्दा म्हणून त्याचा उल्लेख केला. मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या मागण्या जिल्हा परिषदेचा शेष फंड असो, डीपीडीसीचा फंड असो, तुमचा खासदार फंड असो, आमदार फंड असो, तेवढ्यासाठी नाही आहे. माझ्या मागण्या ज्या आहेत त्या फार वेगळ्या पद्धतीच्या, ज्याच्यासाठी त्याचा न्याय अर्थमंत्री देऊ शकतात, ज्याला न्याय खासदार साहेब देऊ शकतात, ज्याला न्याय राज्याचे मंत्री देऊ शकतात. तर असेच प्रश्न मी मांडले. त्यातला एक फिल्टर पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आमच्या सगळ्या जीवाभावाचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची सुरुवात खरी त्यावेळेला तटकरे साहेब असतानाच झालेली आहे. त्यावेळेला मी ग्रामपंचायतीची सत्ता आमची होती, पण त्यांचा निधी आम्ही स्वीकारला आणि ती सुरुवात करून दिली होती. पण हे सगळं करता 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 अनेक जीवन प्राधिकरणाच्या किंवा वेगवेगळ्या योजना नियोजन नसल्यामुळे मागे पडतात. आणि मग त्याच्यानंतर ज्या काही त्रुटी होत्या त्यासाठी मी अजून गुलाबराव पाटील यांच्या साहेबांकडनं वेगळा निधी 4 कोटीचा आणला आणि तो काम आता जवळजवळ 99.9% पूर्ण झालेला आहे. फक्त आजच्या आमच्या दोघांच्या एकी होण्याची वाट ती योजना बघत होती आणि ती एकी आज झालेली आहे. याचा अर्थ हा फिल्टर पाणी नागोठणेकरांच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचेल. शाखेमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची कार्यकर्त्यांची मिटिंग झाली, त्यामध्ये आपल्याला गद्दार घोषित करण्यात आला. नाही, चुकीचं बोलताय तुम्ही. मी स्वतः होतो. नाही, नव्हते तुम्ही माझी पण लोक होती तिथे. कोणी माझ्यासाठी वाईट शब्द वापरला नाही. गावंड साहेबांनी नाही, गावंड साहेब हा आमचं नागोठण्याचे काही घेणं देणं नाही.
कुठनं तरी येऊन कोण काहीतरी बोलला त्याला काही अर्थ नाही. पण आमच्या भागातले जेवढे कार्यकर्ते होते त्यांनी भाषणची सुरुवात करताना आम्हाला किशोरजींनी कसं उभं केलंय आणि आमच्या हृदयात किशोरजी कसे आहेत हे सगळं तिथे सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल. आणि जे लोक तिथे शाखेमध्ये होती त्या शाखेमधूनच त्या लोकांचे मला फोन आले आणि त्यांनाही माहिती आहे सगळं की हा निर्णय कशासाठी झाला. कारण हा निर्णय घेताना संपूर्ण पंचक्रोशीची बैठक झालेली होती आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे थोडंफार 2-4 ज्यांचं नागोठण्या भागाशी काही संबंध नाही, विभागाशी काही संबंध नाही, अशी कोणतरी लोक येऊन जर काही बोलले तर त्यात काय वाईट मानण्यासारखं नाही. शिवसेनेकडे काय संदेश द्याल? नाराज शिवसैनिकांना आजचा हा जो अर्थमंत्र्यांनी दिलेला आपल्याला दिलेली जी ताकद आहे जी त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेली आहे की पूर्ण माझं पक्ष, माझ्याकडे असणारी दिल्लीतली जबाबदारी, माझ्याकडे असणारी राज्यातली जबाबदारी, ह्या सगळं ताकदीने मी किशोरजींच्या मागे उभे करीन हा शब्द त्यांनी आज दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने माझ्या उरलेल्या कार्यकर्त्यांना, नाराज कार्यकर्त्यांना जे मी सांगितलं होतं की याच्यामुळे आपल्याला विकासाची नांदी उघडणार आहे, तर ते शब्द मिळाल्यामुळे ह्याच्या पुढे सर्वच आम्ही मंडळी एकत्रित आणि एकमेकांना घेऊन जुनी लोक, नवी लोक याच्यावरचाही उल्लेख झालेला आहे. दादांनी त्याचाही उल्लेख केलेला आहे. आणि स्वतः तटकरे साहेब नागोठण्यातल्या प्रत्येक माणसाला ओळखतात. त्यांनी मला घेताना त्यांना माहिती आहे की किशोरजींची कितपर्यंत डेप्थ आहे. पण संघटना मी एवढी खोलवर रुजवलेली आहे की लगेचच सगळेजण पक्षामध्ये येणार नाहीत, परंतु माझ्या मताशी सगळे सहमत आहेत, माझ्या सगळे बरोबर आहेत आणि कालांतराने सगळंच एकजुटीने हा नागोठणा विकासासाठी एक माझा जो स्वप्न आहे तो एक राहील हा विश्वास मला या ठिकाणी आहे. धन्यवाद. आता बघितलं आपण की भाईंनी आता मोठ्या प्रमाणात आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. नागोठण्याचा विकास हा मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे, कारण की नागोठण्यामध्ये अनेक प्रश्न शिल्लक आहेत. जरी एक हाती सत्ता शिवसेनेची म्हणजे किशोरभाई यांची होती तरी या नागोठण्यामध्ये त्याप्रमाणे विकास होताना दिसला नाही. आणि बघूया आता आपण साहेब जे भाई आहेत ते आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने नागोठण्यामध्ये विकास आणत आहेत आपण थोड्याच दिवसामध्ये ते बघूया. आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्य ज्या होत्या त्या विरोधामध्ये होत्या. आज आपण बघतोय की आज सर्व राष्ट्रवादीच्या म्हणजे जे विरोधीमध्ये जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते ते आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ताई तुम्ही काय सांगाल? मी विरोधात होते ते विरोधात काही पूर्ण केलेलं आहे आणि मला वेळोवेळी सतकरे साहेबांचा आणि ताईचा आणि अनिकेत भाईंचा वेळोवेळी सहकारी आणि मौल्यवान मार्गदर्शन मिळालेले. आणि आता आनंदच आहे की राष्ट्रवादीच्या सत्तेचा ग्रामपंचायतवर झेंडा फडकला याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि जे काही नवीन नेतृत्व आले त्याचा मला फार आनंद होत आहे. आता तुमची जी कामं राहिलेली आहेत ती पेंडिंग जी कामं आहेत ती होणार काय? होणारच. माझ्या प्रभागात मी वेळोवेळी काम करून घेतलं आणि आजही जास्त प्रमाणात काम करणारच. आपण बघूया माझे पंचायत समिती सदस्य आहेत राष्ट्रवादी मधल्या, त्यांना शिंदे मॅडम यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे. आज आपल्या या नागोठणे परिसरात किशोरभाई जैन यांच्यासारखा एक बलाढ्य नेता शिवसेनेचा तो आज आमच्या पक्षात आलेला आहे. तर आम्हाला खूप आनंद होत आहे की आता आमची एक हाती सत्ता ही नागोठणे पंचायतीवर आहे आणि आम्ही एकदम म्हणजे आमची पहिल्यापासून वर्चस्व होतं, पण आता आम्ही एक मताने एक दिलाने या नागोठणे ग्रामपंचायत आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहोत. आणि येणाऱ्या ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर पण आमचा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहे. आणि जे सदस्य आहेत आजूबाजूच्या नागोठण्याच्या विभागातले पण त्यांना पण आता एक नवीन उमेद आलेली आहे, एक नवीन आशा आलेली आहे की आता एक हाती आमची सत्ता राष्ट्रवादीचीच होणार आहे. आणि ह्यामध्ये सर्व आमचे मोलाचे सहकार्य राबले ते आमचे तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांनी आम्हाला वेळोवेळी मतदान करून म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला योग्य प्रकारे मतदान कसं होईल जास्तीत जास्त याची आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. या ज्या महिला आपण पाहतो या सगळ्या राष्ट्रवादीच्या युती होत्या आणि मोठ्या दळणीने काम करत होत्या. आज आपण बघतोय की त्यांचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात इथे झालेला आहे त्यांना, कारण की आता सर्व नागोठणा विभाग हा राष्ट्रवादीमय होताना दिसत आहे. बघूया पुढे आपण कशा पद्धतीने आणखीन लढाई लढत आहेत. आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, याच्यावर कशा पद्धतीने राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत आहेत हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा